वाहतूक कोंडीची समस्या येणाऱ्या काळात लवकर सुटणार आहे आणि काम होणार आहे, मात्र त्या अगोदर अधिकाऱ्यांवरती आता बडगा उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजची ही बैठक पार पडली आणि प्रामुख्याने बैठकीमध्ये राज्यातील इतर घटनांवर चर्चा झाली, त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व घटनांवर चर्चा झाली। पण प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने MMR क्षेत्रामध्ये जी काही वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। भिवंडीचा रस्ता असू द्या किंवा घोडबंदरचा रस्ता असू द्या, ह्या रस्त्यावरची वाहतूक कोंडी आता सर्वसामान्य जनतेला नकोशी झालेली आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून ही वाहतूक कोंडीला आपल्याला सामोरं जायला लागत नव्हतं, परंतु भिवंडीचा रस्ता थांबलेला आहे, काम योग्य प्रकारे ठेकेदार करत नाही आणि त्यामुळे इतर सगळ्या रस्त्यांवर त्याचा परिणाम होतो आणि प्रामुख्याने ती वाहतूक कोंडी होते। त्यामुळे शिंदेसाहेब फारच नाराजी त्यांनी व्यक्त केली। MSRDCच्या एका अधिकाऱ्याला डोंगरे नावाच्या त्यांनी निलंबित केलं। अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितलं की जर अशा प्रकारे कुचराई तुम्ही सातत्याने करत राहाल तर शेवटी तुम्हालाही निलंबित करावं लागेल, परंतु निलंबन करणं हा काही ह्यावर उपाय नाही आहे। आमचा असाच प्रश्न आहे की जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी, सगळ्या आमदार खासदारांनी, मंत्र्यांसह नाराजी व्यक्त केली की प्रामुख्यानं फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आता ह्या जिल्ह्यामध्ये व्हायला लागलेली आहे आणि त्याची जबाबदारी असं कोणी घ्यायला तयार होत नाही। त्यामुळे एक समिती नेमलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीनं निरीक्षण करावं। MMRDAला एक अधिकार अजून दिलेला आहे की MMRDAनं एक एजन्सी नियुक्त करावी आणि लवकरात लवकर त्यावर मार्ग काढावा। त्यामुळे असे महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेले आहे। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, काही अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या कामचुकारपणामुळे जर सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल तर ते लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सहन करणार नाही। म्हणणं आहे की तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी इथं आले पाहिजे, जे अधिकारी काम करत नसतात। जितेंद्र आव्हाड ज्यावेळेस गृहनिर्माण खात्याचे मंत्री होते त्यावेळेस जर त्यांनी तुकाराम मुंढेंना त्या खात्याचा अधिकारी म्हणून नेमलं असतं तर ते योग्य झालं असतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। उपस्थित राहण्याचे प्रश्न मांडणं गरजेचं असतं, त्या ठिकाणी आज अनुपस्थित राहणार, याच्या आधीच्या बैठकीला देखील अनुपस्थित, भाजपचे फक्त जितेंद्र आव्हाड देखील आज अनुपस्थित, जे बाहेर प्रश्न मांडले। बघा, हे राज्याचे फार मोठे नेते आहेत, गणेश नाईक साहेब असू द्या किंवा जितेंद्र आव्हाड साहेब असू द्या, आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारे कार्यकर्ते आहोत, सामान्य नेते आहोत, म्हणून आम्ही ह्या DPCच्या बैठकीला आज आलेलो आहोत। परंतु कदाचित गणेश नाईक साहेबांना इतरत्र काही कामं असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते, परंतु नाईक नसले म्हणून काय झालं, सरनाईक तर आहेत। लाडकी बहीण असेल, आमदार का निधी वळवला जाणार आहे। जो मराठवाड्यामध्ये जिकडे पूर आलेला आहे, या पुरामुळे मोठ्या प्रमाणात मदत निधी द्यावा लागणार आहे। याकरता DPTC निधी असेल किंवा खात्यांचा निधी असेल, आमदारांचा निधी असेल, ओव्हरऑल नाही, आमदार आणि मंत्र्यांनी आणि महायुतीच्या सगळ्या खासदारांचा आणि आमदारांचा आणि मंत्र्यांचा निधी हा 1 महिन्याचा जो पगार आहे तो ह्या पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेला आहे। परंतु लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून तो निधी वळवला जावं अशा प्रकारचं कुठलंही धोरण राज्य शासनाने अजूनपर्यंत आखलेलं नाही आणि मला असं वाटतं तसं होणारही नाही। त्यामुळे केंद्र शासनाच्या मदतीनं राज्य शासन निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचा राजशिष्टाचाराकडे लक्ष जातं आणि पंचनामे होत नाही असं शरद पवार म्हणतात। नाही, बघा, आता हे काही प्रमाणामध्ये अधिक ह्या विरोधी पक्षाचे नेते, मंत्री, पालकमंत्री आणि इतर खात्याचे सगळे हौशे नवशे गवशे जर त्या ठिकाणी सातत्याने दौरे काढायला लागले तर त्याचा परिणाम हा निश्चितपणे पंचनाम्यांवर होतो, हे नाकारता येत नाही। त्यामुळे दौरे आता खूप झाले, 2 दिवस दौरे झाले, विरोधी पक्ष नेत्यांचे झाले, विरोधी नेत्यांचे झाले, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे झाले। त्यामुळे आता दौरे करण्यापेक्षा पंचनामे लवकरात लवकर करून ते पंचनामेचा जो अहवाल आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे लवकरात लवकर पाठवणं गरजेचं आणि शेतकऱ्यांना कशी मदत लवकरात लवकर मिळेल ह्याची दक्षता आणि याची खबरदारी आता राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांबरोबर घेणं गरजेचं आहे। त्यामुळे दौरे वगैरे आता बंद करून शेतकऱ्यांच्या हातामध्ये लवकरात लवकर काय पडेल याची खबरदारी राज्य शासनाच्या माध्यमातून सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे। विरोधक आता मोर्चा काढणार आहेत का वाटतं? मोर्चा काढून शेतकऱ्यांचे अश्रू, बघा, मोर्चे काढून काय शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जातील का?
प्रत्येक गोष्टीमध्ये जर विरोधकांनी असं राजकारण केलं तर कसं चालेल? मी कालपासून हेच म्हणतोय, अहो ज्या लोकांचे मोठे मोठे फोटो लावून त्यांची मोठी मोठी नावं छापून आम्ही कोल्हापूरला मदत केली, आम्ही राज्याच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या वेळेस असे प्रसंग आले त्यावेळेस मदत केली, त्यावेळेस त्यांनी प्रताप सरनाईकांवर किंवा अन्य कुठल्या नेत्यांवर किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप नाही केले, कारण त्यांचे फोटो त्याच्यामध्ये होते. सकाळचे भोंगे जे वाजवतात त्यांचेही फोटो त्यावर मोठे मोठे होते. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की फोटोमध्ये राजकारण न करता त्या फोटोच्या पाठीमागे जी मदत होते त्या मदतीमध्ये काय आहे, सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तू देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे. तुम्ही जाता फक्त पाहणी करता, आश्वासनं देता आणि मोर्चे काढू असं म्हणता. अहो एकनाथ शिंदे साहेब रस्त्यावर उतरून आपला जीव धोक्यात घालून सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मदतीला धावतायत. त्यांच्याकडे जरा बघा. ह्याही गोष्टींमध्ये जर तुम्ही राजकारण करत गेलं तर कसं चालेल? कुठेतरी नीतिमत्ता तुम्ही कायम ठेवली पाहिजे. शेतकऱ्यांना मदत काय, गोरगरिबांना मदत काय? जो सर्वसामान्य शिवसैनिक तुमच्यासाठी 24 तास झटतो, तेव्हा शिवसैनिक हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारी असेल किंवा इतर ठिकाणी त्याला जर काही मदत असेल, सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी सर्वप्रथम कोण पोचवायचं असेल तर त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे. परंतु आज मात्र त्या शिवसैनिकांना तुमच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांना कोणी वाली राहिलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की निदान ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, ह्या पूरग्रस्त जे झालेले आहेत त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करता कामा नये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.